भाजप हा बापच हे लक्षात ठेवा. वैभव पाटील यांचा सुहास बाबर यांना इशारा. खानापूर मतदारसंघातील शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्री यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे लाजिरवाणे आहे. आमदार बाबर हे आमच्या भाग्याचे लोकप्रतिनिधी आहेत, याचीच आम्हाला लाज वाटते. खरे तर राजकारणात टीका करत असताना आपल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या बरोबरीच्या लोकांबद्दल बोलणे योग्य आहे, पण खुद्द मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करायचा आणि तुझ्या मुख्यमंत्र्यांना सांग 242 आमदार आहेत म्हणून तुमचे अस्तित्व आहे, हे बोलणे अहंकारपणाचे आहे. उद्धव सेना, राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार तसेच भाजप हे सर्व पक्ष मी चालवते हे त्यांचे बोलणे बालिशपणाचे आहे. भारतीय जनता पार्टी मी चालवते असे त्यांना वाटत असेल तर भाजप त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभी राहिली नसती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुका बिनविरोध झाल्या असत्या. बाप हा बापच असतो. भारतीय जनता पार्टी हा बाप आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांना दिला आहे. खानापूर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इथले शिवसेनेचे जे आमदार आहेत सुहास बाबर यांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल जे एकेरी उल्लेख करून त्यांना चॅलेंज करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतो. विशेष करून आमच्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही तो निषेध करतो. खरं तर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल बोलणं हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. ते आमच्या इथले लोकप्रतिनिधी आहेत, ह्याचंच खरं तर आम्हाला फार लाज वाटते. खरं तर राजकारणामध्ये टीका करत असताना आपण आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या बरोबरीच्या लोकांच्यावरती बोललं तर ठीक आहे, पण एखाद्याचा उल्लेख एकेरी करायचा आणि तुझ्या मुख्यमंत्र्याला सांग, तुझ्या मुख्यमंत्र्याला माहीत आहे का की 242 आमदार आहेत म्हणून तुमचं अस्तित्व आहे, हे बोलणं म्हणजे हे फार अहमपणा किंवा अहंकारपणाचं हे सगळं बोलणं आहे. आणि सत्ता आज आहे उद्या नाही, सत्तेचा माज कधी येऊन द्यायचा नसतो, पाय जमिनीवरती रोवून उभं राहायचं असतं. हे शिकवण त्यांना माझ्यामध्ये मिळालं नसल्यामुळं त्यांनी हे उल्लेख केलेला आहे. याचा आम्ही पूर्णपणे सर्व आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निषेध करतो. आम्ही काय करू? भाषणामध्ये बोलत असताना इथले जे सर्व पक्ष आहेत, शिवसेना उभाटा असेल ना, राष्ट्रवादी शरद पवार असेल, राष्ट्रवादी अजित पवार असेल ना, आणि इतर पक्ष असतील, त्याच्याबरोबरीनं भारतीय जनता पार्टी पण मीच चालवतोय असे जे बोललं आहे, खरं तर हे बालिशपणाचं त्यांचं बोलणं आहे. जर ते भारतीय जनता पार्टी चालवत असतील असं त्यांना वाटत असतं तर आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभाच राहिली नसती. इथल्या सर्व निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या असत्या. त्यांना कशाची मस्ती आहे हे आम्हाला कळत नाही. खरं तर सत्तेची एवढा दर्प मस्ती कधीही येऊ नये आणि कुणाला कधी गृहीत धरू नये. आणि त्यातल्या त्यात विशेष करून बाप हा बापच असतो आणि भारतीय जनता पार्टी ह्या बापच आहे हे त्यांनी या निमित्तानं लक्षात ठेवा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.